दारूसाठी जमीन विकली, आता पुन्हा पैसे कशाला? या प्रश्नावरून घरात वाद पेटला. पत्नीने गळा आवळल्याचा आरोप, तर मुलाने सायकलच्या पंपाने मारहाण केल्याचा दावा. चाळीसगावमध्ये वडिलांच्या मृत्यूने खळबळ. चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोल गावातून कौटुंबिक वादाची धक्कादायक घटना समोर आली आहे. गहाण ठेवलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी पैसे मागण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पत्नी आणि 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार करणसिंग रामसिंग पवार यांनी मोटरसायकल गहाण ठेवली होती. ती परत सोडवण्यासाठी त्यांनी पत्नी अरुणाबाई यांच्याकडे पैशांची मागणी केली. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर त्यांचा 17 वर्षीय मुलगाही त्यात सहभागी झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या वादादरम्यान पत्नीने घरातील दोरीचा वापर करून पतीचा गळा आवळल्याचा आरोप आहे, तर मुलाने सायकलच्या पंपाने त्यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत करणसिंग पवार गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कुटुंबात यापूर्वीपासूनच काही कारणांवरून तणाव असल्याची माहिती समोर येत आहे. दारूच्या व्यसनावरून घरात वाद होत असल्याचा आरोप आहे. तसेच कुटुंबियांच्या संमतीशिवाय शेतजमीन विकल्यानेही नाराजी होती, अशी माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी अरुणाबाई पवार आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.